विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मॅथ फर्स्ट मधील ट्रिग्नोमेट्री थर्ड या तिसऱ्या क्रमांकाच्या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. त्याच्यातला आपण सुरुवातीला जे कंपाऊंड अँगल्स आहेत त्यांचे आपण फॉर्म्युले पाहून घेतले, त्यांच्या प्रूफसह आपण ती फॉर्म्युले पाहिलेली आहेत. त्यात आपण सुरुवातीलाच कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला पाहिला आहे, तो आहे कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. त्यानंतर आपण पाहिला आहे कॉस ए प्लस बीचा, ज्यात आहे कॉस ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. नंतर आपण पाहिला साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला, तो आहे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. त्यानंतर आपण पाहिला साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला, तो आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. त्यानंतर आपण टॅन ए प्लस बी टॅन ए मायनस बी यांचे देखील फॉर्म्युले पाहिलेले आहेत. मग ते आपण पाहत आहोत स्क्रीनवरती. त्यानुसार टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी, आणि टॅन ए मायनस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस 1 प्लस टॅन ए टॅन बी. म्हणजे यात आपण जेवढे फॉर्म्युले आता पाहिलेले आहेत त्यावर आधारित आपल्याला एक्सरसाइज जी आहे ती सॉल्व्ह करून घ्यायची आहे. तर यात एक्सरसाइज 3.1 मधील फर्स्ट एक्झाम्पल जे आपल्याला दिसत आहे, तर आपण सुरुवातीला कंपाऊंड अँगल जे आहेत त्यात डायरेक्टली आपल्याला जे आहेत ते फाइंड करता येत नाहीत, म्हणून आपण कंपाऊंड मध्ये त्याला कन्वर्ट करतो. जनरली जसं की आता आपल्याला दिसत आहे साइन 15 डिग्री. आता साइन 15 डिग्री आहे, याचा अर्थ तो अँगल डायरेक्टली आपल्याकडे स्टँडर्ड अँगल म्हणून नाही. जो आपण ट्रिग्नोमेट्रीचा टेबल पाहिलेला आहे त्या टेबलनुसार आपल्याला डायरेक्ट साइन 15 डिग्री काढता येत नाही. आपण लॉग टेबलच्या साह्याने काढू शकतो आहोत, परंतु इथे आपल्याला लॉजिकली आपल्याकडे जे काही आहे, आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या फक्त मॅथ न वापरता थोडंसं लॉजिक वापरून सोडवण्याचा प्रयत्न करतो. मग त्यात आपल्याकडे कंपाऊंड अँगलचे आपण जे आता फॉर्म्युले तयार केलेले आहेत, क्रिएट केलेले आहेत, त्या फॉर्म्युल्यांच्या सहाय्याने आपल्याला हे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. मग यात आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे की साइन 15 डिग्री आहे, याचा अर्थ याला 15 डिग्रीला आपले जे ट्रिग्नोमेट्रीचं आपण टेबल काढून घेतलेला आहे त्यातला स्टँडर्ड अँगलच्या फॉर्म मध्ये याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये लिहिता येत आहे का, यासाठी आपला शोध जो आहे तो सुरुवातीला असला पाहिजे. मग त्यात आपण पाहतोय की साइन 15 डिग्री जो आहे त्याला आपण साइन तर 45 डिग्री मायनस या ठिकाणी येऊ शकतो 30 डिग्री. बघा यांच्यामध्ये दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो 15चा आहे. म्हणजे आपण या अँगलला कंपाऊंड अँगलच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो 15 डिग्री म्हणजे 45 डिग्री मायनस 30 डिग्री. म्हणजे याचा अर्थ आपण त्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. तर मग आपल्याकडे आहेत कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले. साइन ए मायनस बीचा काय तो फॉर्म्युला, साइन 45 डिग्री कॉस 30 डिग्री मायनस कॉस 45 डिग्री आणि साइन 30 डिग्री. बाकी मग आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आहेच, तो तुम्हाला मी शॉर्टकट मेथडने कसा लक्षात ठेवायचा किंवा आपण त्याला कसं 30 सेकंदामध्ये राईट करू शकतो त्याचा यूज करून आपण या ठिकाणी डायरेक्ट त्या व्हॅल्यूज जे आहेत ते टाकू शकतो. आता तेवढ्या व्हॅल्यूज आपल्या लक्षात असतील तर हे अगदी इझी आहे. पुढे फक्त कॅल्क्युलेशनचा भाग उरतो. इथे येईल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2, कारण साइन 45 डिग्री जो आहे तो 1 अपॉन रूट 2 येतो. कॉस 30 डिग्री जो आहे तो √3/2 असतो. कॉस 45 जो आहे तो 1 अपॉन रूट 2 आहे आणि साइन 30 जो आहे तो 1 अपॉन 2 आहे. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं √3 इंटू 1 हा √3 मायनस 1 इंटू 1 1 आणि दोघींचा छेद समान दिसतोय बघा 2√2 तर हा येईल 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 अशा पद्धतीने. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघूयात, कॉस 75 डिग्री. आता हे कॉस 75 डिग्री जे दिसतं यात देखील आपल्याला त्याच पद्धतीने जायचं आहे. या 75 डिग्रीला आपल्याला कंपाऊंड अँगलच्या फॉर्म मध्ये रिटर्न करायचा आहे आणि तो राईट करत असताना आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की ते अँगल स्टँडर्ड पोझिशनला आले पाहिजे. जसं की आपण 30 डिग्री 45 डिग्री 90 60 70 90 नंतर 270 360 या फॉर्म मध्ये तो येतोय का यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. तर मग यात सुरुवातीला दिसतंय की कॉस 75 जर आहे तर या कॉस 75 ला आपण ऍडिशन मध्ये लिहू शकतो. जसं की आपल्याला माहिती आहे आता हा जो 60 डिग्री आहे तो आणि प्लस आपण जर 30 डिग्री केला तरी पण तो येत नाही, परंतु ते 45 यायला हवा. मग आपण बघा ऑब्झर्व जर केला असेल व्यवस्थित तर 45 का यायला हवा, कारण 5 ची गरज आहे. इथे 5 दिसतोय म्हणून, म्हणजे 45 तर आहेच, पुढे प्लस त्याच्यामध्ये आपण 30 जर केलेत तर आपल्याला नक्कीच दोघांची ऍडिशन मिळते आहे 75. म्हणजे एवढं त्या ठिकाणी आपण अगदी बेसिक मॅथ वापरून त्याला त्या पद्धतीने आपण राईट करू शकतो. तर इथे परत कॉस ए प्लस बीचा आपल्याकडे फॉर्म्युला आहेच कंपाऊंड अँगलचा, तो इथे आपण अप्लाय करूयात. तर कॉस 45 डिग्री म्हणजेच कॉस ए कॉस बी मायनस साइन ए आणि साइन बी म्हणजेच 30 डिग्री. बाकी परत यांचे जे स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत ते आपल्याकडे आहेत. त्याला स्टँडर्ड अँगल मध्ये आणल्यानंतर इथे काही 1 हा जो 45 आहे कॉस 45
तो 1/√2 येतो. cos 30 जो आहे तो √3/2 एक्झॅक्टली सेमच आहे. फक्त यात आपण पाहतोय की हे जे काही दिसतंय इथे 45 आहे 30 असल्यामुळे तेच आपले जे आपण ट्रिग्नोमेट्री टेबलचे जो आपल्याकडे आहेत तेच आपण इथे यूज करतो आहोत. इथे मायनस साइन 45 जो आहे तो 1/√2 येतो आणि साइन 30 जो आहे तो 1/2 असणार आहे. म्हणून आपल्याला सेम आन्सर त्याचं मिळतं. तर इक्वल टू येईल हा √3, हा -1 आणि अपॉनला 2√2 हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. त्यानंतर बघूयात कॉट 225 डिग्री. आता आपण कॉटचा देखील फॉर्म्युला पाहिलेला आहे मित्रांनो. कॉटचा देखील आपण कॉट ए प्लस बीचा कॉट ए मायनस बीचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. परंतु एक लक्षात ठेवायचं की जनरली एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवण्यापेक्षा आपण थोडंसं कॉमन सेन्स असं वापरतो. याला आपण साइन आणि कॉस मध्ये पण कन्वर्ट करू शकतो किंवा याचा रेसिप्रोकल आहे टॅन. मग आपण टॅनचा जरी फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे. मग आपल्याला कॉटचा लक्षात ठेवायची गरज राहत नाही, त्याची भासत नाही गरज, कारण यांचं जे एकमेकांसोबतचं रिलेशन आहे यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सोप्या होतात. म्हणजेच हा टॅनचा जो रेसिप्रोकल असल्यामुळे आपण याला 1/tan 225 डिग्रीच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. आणि याचाच आपल्याला फायदा असा होणार की आपल्याकडे फक्त टॅनचा जरी फॉर्म्युला असला तरी पण आपल्याला सफिशियंट आहे. जसं की 1 याला मला लिहिता येणार आहे टॅन 180 डिग्री प्लस 45 डिग्री. या दोघांची स्टँडर्ड अँगलची सम ती मिळते आहे बरोबर 225 म्हणजे 180 अधिक 45. या पद्धतीने आपण त्याला राईट करू शकतो. आणि मग पुढे आपल्याकडे टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला अगेन आहे. तो टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आपण अप्लाय केला तर इथे येईल 1 टॅन ए प्लस टॅन बी असा फॉर्म्युला आहे. टॅन ए म्हणजे टॅन 180 डिग्री प्लस टॅन 45 डिग्री आणि अपॉनला 1 मायनस टॅन 180 डिग्री इंटू टॅन 45 डिग्री. ह्या व्हॅल्यूज आपण आधीच ठेवून देऊयात किंवा याला रेसिप्रोकल घेऊन वरती घेतल्यावर ठेवलं तरी हरकत नाही. पण आपण विनाकारण एक स्टेप वाढवण्यापेक्षा डायरेक्ट जर व्हॅल्यू ठेवली तर टॅन 180 जो आहे तो 0 येतो बाय युझिंग द टेबल. टॅन 45 1 आहे, हा 1 मायनस हा 0 इंटू हा 1 येईल. तर हा अपॉनला फक्त 1 राहील आणि सगळं जर सिम्प्लिफाय आपण केलं व्यवस्थित तर आपल्याला डायरेक्टली आन्सर जे आहे ते 1 मिळतं आहे. कारण 1 हा 1 येईल, कारण हा तर 0 होऊन जाईल म्हणून मायनस साइन राहणार नाही आणि बाकी सगळे 1 असल्यामुळे तिथे फक्त 1 राहील. अशा पद्धतीने आपण जे आहे ते कंपाऊंड अँगलचे जे फॉर्म्युले आहेत त्यांचा यूज करून अशा प्रकारचे जे नॉन स्टँडर्ड अँगल्स आहेत त्यांचे ट्रिग्नोमेट्री फंक्शन जे आहेत ते फाइंड करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. सेकंड, प्रूव्ह द फॉलोइंग. आता इथे प्रूव्ह दॅट म्हटलेलं आहे किंवा शो दॅट मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये देखील आपण असे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेतच. मागील चॅप्टरमध्ये आपण असे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेतच. तर त्यामध्ये आपण इथे LHS कन्सिडर करून RHS जे आहे ते आपला आन्सर दाखवतो. आपल्याकडे नवीन नॉलेज किंवा नवीन कन्सेप्ट जो आलेला आहे तो आहे कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले, म्हणजे ते वापरून आपण या ठिकाणी शो करणार आहोत. तर सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे कन्सिडर करणार आहोत तो LHS. इथे LHS काय आहे बघा. LHS इज इक्वल टू कॉस ऑफ π/2 मायनस एक्स कॉस ऑफ π/2 मायनस वाय मायनस साइन ऑफ π/2 मायनस एक्स इंटू साइन ऑफ π/2 मायनस वाय. खरं तर हे एक्झाम्पल डायरेक्ट पण त्याचं सोडवता येईल, कारण हा कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी या फॉर्म मध्ये दिसतोय. म्हणजे आपण डायरेक्टली कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करून सुद्धा याला सॉल्व्ह करू शकतो. किंवा आता आपल्याकडे जो पर्याय आहे दुसरा की इथे यांचे पण आपण जे फॉर्म्युले आहेत ते पाहून घेतलेले आहेत. त्यांना आपण अलाइड अँगलचे फॉर्म्युले म्हणतो. प्रत्यक्ष आपल्याला ते शिकायचे बाकी आहेत, परंतु याच्या आधी आपण हे फॉर्म्युले या कॉम्पाऊंड अँगलच्या साह्याने त्यांचे प्रूफ देखील पाहिलेले आहेत. त्यामुळे आपण यांना आता अप्लाय करू शकतो. तर कॉस π/2 मायनस एक्स जो आहे तो डायरेक्टली साइन एक्स येईल त्या फॉर्म्युल्यानुसार. हा जो आहे तो डायरेक्टली कॉस ऑफ वाय येईल. तर कॉस ऑफ वाय म्हणजे तो साइन होऊन जाईल, कारण असं असताना साइन होईल. आणि ते मायनस हा जो आहे तो साइनचा कॉस होईल, कॉस एक्स. आणि हा जो आहे त्याच्यानुसार हा कॉस वाय होईल. आता दिसतंय की ते क्रम थोडा चुकीचा झालेला दिसतो, म्हणजे क्रम इकडे तिकडे झालेला आहे. कारण कॉस ए कॉस बी असा फॉर्म्युला आपला आहे. सुरुवात कॉसने होते, कॉस ए मायनस प्लस बीच्या फॉर्म्युल्यामध्ये. त्याला जर आधी लिहायचं असेल तर आपण मायनस साइन कॉमन काढूयात. तर मायनस साइन कॉमन काढल्यावरती हा कॉस एक्स कॉस वाय जो आहे तो या ठिकाणी येईल आणि मायनस साइन याला येईल साइन एक्स. असं करण्यामागचं कारण फक्त हे की आपल्याला तो फॉर्म्युला जो आपल्याकडे ऑलरेडी आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला अप्लाय करता यावा. म्हणजे तो फॉर्म्युला आहे आपला कॉस एक्स प्लस वायचा. आणि ऑफकोर्स हाच आपला आहे RHS. जर आपण ऑब्झर्व केलं तर आपला तोच आन्सर जे आहे ते हवं होतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण ते फाइंड करू शकतो.
बघा नेक्स्ट बघूयात. tan π/4 मायनस थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. याला देखील नेहमीप्रमाणे कन्सिडर LHS इज इक्वल टू tan π/4 मायनस थिटा. हा देखील एक फॉर्म्युला तयार होतो आहे. हे जरी एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये आपण सोडवत असलो तरी पण हा एक फॉर्म्युला आहे जो आपल्याला पुढे 12वीला किंवा पुढील एज्युकेशनला आपल्याला नक्कीच तो यूज करायला लागू शकतो. तर इथे tan A मायनस B चा फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहोत. tan A मायनस B चा फॉर्म्युला आहे tan A मायनस tan B अपॉन 1 प्लस tan A tan B. या फॉर्म्युल्यानुसार इथे tan π/4 1 येतो, हा मायनस टॅन थिटा आणि हा 1 प्लस टॅन थिटा येईल, कारण tan π/4 जो तो 1 येतो आणि हाच आहे आपला RHS जे आपल्याला शो करायचं होतं. तो एक फॉर्म्युला तयार झालेला आहे. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघूयात. कन्सिडर. या ठिकाणी देखील आता इथे दिसतंय एक गोष्ट क्लिअरली की इथे आपण जर याला सिम्प्लिफाय करायचा विचार केला तर खूप हार्ड जाईल. करता येणार नाही अशातला भाग नाही, पण खूप हार्ड जाईल. त्यापेक्षा आपण याला कन्सिडर करूयात, कारण इथे आपल्याकडे tan A प्लस B चा आणि tan A मायनस B चा फॉर्म्युला आहे. म्हणून आपण कन्सिडर करताना RHS कन्सिडर करूयात. RHS इज इक्वल टू आहे tan π/4 प्लस x अपॉन tan π/4 मायनस x. जर आपण याला कन्सिडर केला तर आपल्याला कसं मिळेल बघा आता उत्तर. इथे tan A प्लस B चा फॉर्म्युला आपल्याकडे आहेच. काय आहे tan A प्लस B चा फॉर्म्युला? तर tan π/4 प्लस tan x म्हणजे tan A प्लस tan B अपॉन आणि 1 मायनस tan A इंटू tan B. हा झाला फक्त tan A प्लस B चा फॉर्म्युला. आणि सेम फक्त साइन चेंज होते tan A मायनस B च्या फॉर्म्युल्यामध्ये. tan π/4 मायनस tan x अपॉन 1 प्लस tan π/4 इंटू tan x. आणि मग इथे आपल्याला आता tan π/4 आपल्याकडे आहे. tan π/4 आहे 1 प्लस हा x अपॉन 1 मायनस tan x. आणि इथे अपॉनला हा 1 मायनस tan x आणि अपॉनला येईल 1 प्लस tan x. कारण tan π/4 प्रत्येक ठिकाणी जी आहे tan π/4 ची व्हॅल्यू जी आहे ती 1 येते. त्यानुसार आपण त्या ठिकाणी 1 व्हॅल्यू जी आहे ती सबस्टिट्यूट केलेली आहे. आता पुढे याला रेसिप्रोकल घेऊन जर आपण व्यवस्थित सॉल्व्ह केलं अगदी आपले जे लॉज आहेत डिव्हिजनचे ते वापरून, तर या ठिकाणी हा याला मल्टिप्लाय होईल, हा 1 प्लस tan x आणि हा डिवाइड होईल 1 मायनस tan x. मग आपल्याला डायरेक्ट फायनली जे मिळतं आहे ते 1 प्लस tan x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 मायनस tan x ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग हा संपूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला मिळेल, जो आपण प्रत्येकाला सेपरेट जो ब्रॅकेट दिला आहे तो आपल्याला 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan x आणि ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हा आपला असणार आहे LHS. म्हणजे आपण RHS कन्सिडर केला आणि आपल्याला आन्सर जे आहे ते LHS मिळालेला आहे. अशा पद्धतीने आपण कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. सेकंड मधीलच फोर्थ अँड सिक्स्थ. इथे बघा नेहमीप्रमाणे कन्सिडर तर LHS करायला लागणार आहेच, पण तत्पूर्वी एक गोष्ट दिसते की इथे हा जो पार्ट आहे n+1 इंटू ए n+1 इंटू ए इथे पण आहे, n+1 n+2 इंटू ए n+2 इंटू ए इथे देखील आहे. तर हे थोडं दिसायला जास्तीचं दिसतं ना, तर आपण अशा वेळेला जनरली शॉर्टमध्ये त्याला मानून घेऊयात. तर आपण लेट n+1 इंटू ए इज इक्वल टू एक्स अँड n+2 इंटू ए इज इक्वल टू समजा वाय मानला तर काय होईल बघा. कन्सिडर LHS. जो आपण LHS कन्सिडर करणार आहोत त्यात त्या व्हॅल्यूज बदलतील. कशा बदलतील? हा जो LHS आहे म्हणजे साइन n+1 इंटू ए इंटू साइन n+2 इंटू ए प्लस कॉस n+1 इंटू ए इंटू कॉस n+2 इंटू ए. याच्यामध्ये कसा चेंज होईल बघा. इथे येईल साइन एक्स, कारण आपण याच्याबद्दल एक्स मानलेला आहे आणि याच्याबद्दल वाय मानलेला आहे, तर इथे साइन वाय येईल. ही प्लस साइन, हा कॉस याला आपण एक्स मानला आणि हा कॉस याला आपण वाय मानलेला आहे. तर डायरेक्ट आता पाहता क्षणी आपल्या लक्षात येईल की ते फॉर्म्युला तयार होतो आहे. साइन ए साइन बी प्लस कॉस ए कॉस बी, म्हणजेच कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. जर क्रमाने दिला तर हा कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला तयार होतो आहे. आता आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू ठेवून देऊयात. इथे एक्स आपण ज्याच्याबद्दल मानला होता n+1 इंटू ए
मायनस वाय बद्दल आपण मानलाय n+2 इंटू ए. इथे आता मध्ये मल्टिप्लाय करूयात ए, तर कॉस ऑफ इथे येईल एन ए प्लस ए मायनस एन ए मायनस 2b 2a, कारण इथे मायनस साईन मध्ये जर मल्टिप्लाय केली ना तर त्यानुसार आपल्याला -2a त्या ठिकाणी मिळेल. मग यात हा ए आणि मायनस ए कॅन्सल होऊन जाईल. फायनली आपल्याला इथे मिळतंय कॉस ऑफ -2a, आणि हा जो -2a मिळतोय याच्यानुसार आता इथे सॉरी मायनस ए मिळतो आहे, कारण हा ए आणि हा -2, तर इथे मायनस ए मिळेल. आणि आपल्याला माहिती आहे की कॉस ऑफ मायनस थिटा जो आहे तो कॉस थिटाच असतो, म्हणून आपल्याला फायनली जे आन्सर मिळत आहे तो अगदी आपला RHS मिळतो आहे अशा पद्धतीने. नेक्स्ट बघूयात, कॉस ऑफ x मायनस वाय अपॉन कॉस ऑफ x प्लस वाय इज इक्वल टू कॉट एक्स कॉट वाय प्लस 1 अपॉन कॉट एक्स कॉट वाय मायनस 1. फक्त पुट द फॉर्म्युला आणि गेट द आन्सर या टाईपची ही एक्झाम्पल्स आहेत, त्यामुळे इथे जास्त खूप विचार करायची गरज नाही. तर सरळ सरळ आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत ते आपण डायरेक्ट वापरून याला आन्सरकडे जे आहे ते आपल्याला ऑब्झर्वेशन करून त्या आन्सरकडे धावायचं असतं आणि ते आपल्याला तसं मिळतं. तर ते कसं काय बघा, तर इथे कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरायला लागणार, तो आहे कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. इथे मी ए बी ऐवजी एक्स आणि वाय दिलेला आहे म्हणून एक्स आणि वाय आहे. तसं इथे सुद्धा कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे म्हणजेच कॉस ए कॉस बी, त्याच्याऐवजी एक्स वाय आहे आणि मायनस साइन ए साइन बी. आपण जर अजून ऑब्झर्वेशन केलं असणार तर इथे 1-1 दिसतंय शो दॅट मध्ये, म्हणजे जे आन्सर आपल्याला हवा आहे त्याच्यामध्ये 1 दिसतोय. मग ज्या ठिकाणी 1 दिसतो ना त्या टर्मने आपण संपूर्ण याला डिवाइड आणि म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला डिवाइड करून टाकतो बाय साइन एक्स साइन वाय. याच्याने आपण संपूर्ण न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटर जर डिवाइड केलं तर इथे येईल कॉस एक्स कॉस वाय अपॉन साइन एक्स साइन वाय प्लस साइन एक्स साइन वाय अपॉन साइन एक्स साइन वाय. तसं संपूर्ण याला अपॉनला याला देखील प्रत्येकाला डिवाइड करतो आहोत, तर कॉस ए कॉस वाय अपॉन साइन एक्स साइन वाय मायनस हा देखील इथे बघा साइन एक्स साइन वाय अपॉन साइन एक्स साइन वाय. आता अशा पद्धतीने डिवाइड केल्यावरती 100% काही ना काही कॅन्सल होईल किंवा काही ना काही आपल्याला शॉर्ट मध्ये मिळेल. जसं की आता कॉस अपॉन साइन आहे तो आपल्याला बरोबर कॉट मिळून जातोय बघा, तर इथे येईल कॉट एक्स. साइन कॉस अपॉन साइन जो आहे तो परत हा मिळेल कॉट वाय प्लस हा संपूर्ण कॅन्सल साइन एक्स साइन वाय तर इथे उरेल फक्त 1 आणि अपॉनला सुद्धा तसंच कॉस अपॉन साइन कॉट एक्स कॉस अपॉन साइन कॉट वाय आणि हा 1, कारण संपूर्ण कॅन्सल आणि हाच आपला मिळतोय तो RHS. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात 7 आणि 8. यात देखील नेहमीप्रमाणे बघा कन्सिडर LHS इज इक्वल टू कॉस ऑफ LHS दिलेला आहे कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू कॉस ऑफ एक्स मायनस वाय. सुरुवातीला तर आपल्याला कंपाऊंड अँगल फॉर्म्युलाच वापरायचा आहे, जसे कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बीचा, तर तो आधी वापरूयात. तर इथे येईल कॉस एक्स कॉस वाय, कॉस एक्स प्लस वायचा फॉर्म्युला आहे मायनस साइन एक्स साइन वाय, हा पहिला ब्रॅकेट असेल. त्याला मल्टिप्लाय सेकंड ब्रॅकेट मध्ये कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला, तर इथे येईल कॉस एक्स कॉस वाय प्लस साइन एक्स साइन वाय. आणि आता अजून एक गोष्ट इथे दिसते आहे की ह्यात पहिल्या टर्म सेम आहेत, सेकंड टर्म सेम आहे आणि फक्त प्लस मायनस साइनचा फरक आहे. तर अशा वेळेला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे अप्लाय होतो, म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय मायनस साइन स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर वाय हा या ठिकाणी आपण लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या नुसार. आता इथे आपल्याला दिसतंय की कॉस स्क्वेअर एक्स नाहीये आणि इथे साइन स्क्वेअर एक्स आहे, साइन स्क्वेअर वाय नाहीये, म्हणजे या दोघी टर्म्सला आपल्याला कन्वर्ट करायला लागणार एकाच कुठेतरी टर्म मध्ये. मग आपण इथे काय करूयात बघा, आता हा जो कॉस स्क्वेअर एक्स दिसतोय तर याला आपण फंडामेंटल आयडेंटिटी वापरून 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स मध्ये कन्वर्ट करूयात, जेणेकरून आपल्याला सगळी ठिकाणी साइन स्क्वेअर एक्स दिसेल आणि साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर वाय दिसायला पाहिजे, म्हणून तो कॉस स्क्वेअर वाय असाच राहू द्या मायनस. तसंच इथे आता साइन स्क्वेअर एक दिसतोय, साइन स्क्वेअर वाय नकोय, तर मग ऑफकोर्स त्याला आपण कन्वर्ट करूयात फंडामेंटल आयडेंटिटी वापरून 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय मध्ये. या आपल्या आयडेंटिटीज वापरून आपण याला कन्वर्ट केलेलं आहे कॉस मध्ये साइनचं कन्वर्शन आणि कॉसचं कन्वर्शन साइन मध्ये, कारण इथे साइन एक्स आणि कॉस वाय दिसतोय फक्त म्हणून. पुढे आपण मध्ये मल्टिप्लाय करूयात, तिथे येईल कॉस स्क्वेअर वाय 1 ला मल्टिप्लाय केलं तसं हा साइन स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय बाय कॉस स्क्वेअर एक्स याला मध्ये मल्टिप्लाय केलं तसं मायनस याला मल्टिप्लाय केलं तर साइन स्क्वेअर एक्स आणि हा मायनस मायनसचा प्रॉडक्ट जो आहे तो प्लस होईल आणि ते येईल साइन स्क्वेअर एक्स
इंटू कॉस स्क्वेअर वाय. तर अशा पद्धतीने या दोन टर्म ज्या आहेत त्या सारख्या मिळतात आणि त्या प्लस मायनस कॅन्सल होऊन जे रिमेनिंग पार्ट उरतो आहे, जो रिमेनिंग पार्ट दिसतो आहे तो म्हणजेच आहे तो RHS. हे झालं प्रूफ. नेक्स्ट कन्सिडर. इथे देखील आपल्याला LHS इक्वल टू RHS दाखवायचा आहे. LHS कन्सिडर केला तर सुरुवातीला तर आपल्याला काही दिसत नाहीये की नेमकं इथे याच्यामध्ये नेमकं वापरायचं काय आहे. परंतु एक लक्षात ठेवा, जर आन्सर इथे LHS आपल्याला टॅन मध्ये दिसतोय, LHS टॅन मध्ये आहे आणि RHS आपल्याला साइन मध्ये दिसतोय, याचा अर्थ आपल्याला त्याला कन्वर्ट करायला लागणार आहे. कारण टॅनचं कन्व्हर्शन साइन आणि कॉस मध्ये करता येतं आपल्याला, म्हणून आपण त्याला साइन अपॉन कॉसच्या फॉर्म मध्ये लिहूयात. तर इथे येईल टॅन म्हणजेच टॅन 5A म्हणजेच साइन 5A अपॉन कॉस 5A मायनस तसा हा साइन 3A अपॉन कॉस 3A आणि संपूर्ण याला आपण तसंच याला देखील टॅन म्हणजेच साइन 5A अपॉन कॉस 5A आणि प्लस इथे देखील टॅन साइन 3A अपॉन कॉस 3A. बाकी पुढे उरतं ते क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता इथे क्रॉस केल्यावरती इथे काय येईल बघा, साइन 5A मल्टिप्लाय बाय कॉस 3A. तसं इथे इकडनं याला मल्टिप्लाय केलं तर इथे कॉस 5A मायनस साइन आहे म्हणून कॉस 5A इंटू हा साइन 3A आणि संपूर्ण आपण दोघींचा प्रोडक्ट आपण घेऊ, तो आहे कॉस 5A इंटू कॉस 3A. संपूर्ण अपॉनला आता परत याच्यात तसाच तिरकस गुणाकार घेतला तर फक्त कॉस साइन 5A म्हणजे फक्त साइनचा फरक आहे, याने याला मल्टिप्लाय केलं तर कॉस 3A आणि ते प्लस साइन याने याला मल्टिप्लाय केलं तर कॉस 5A इंटू साइन 3A अपॉन इथे देखील या दोघींचा प्रोडक्ट घ्यायला लागणार इंटू हा कॉस 3A. त्यात या दोघी फॅक्टर जे ते कॅन्सल होतील, हे डिवाइड असल्यामुळे दोघी कॅन्सल होतील. जे रिमेनिंग आहे त्यात फॉर्म्युले तयार होत आहेत. हा साइन A मायनस बीचा फॉर्म्युला आहे आणि हा साइन A प्लस बीचा फॉर्म्युला आहे. तर साइन A मायनस बीचा फॉर्म्युला म्हणजे ते काही साइन A ऐवजी आहे 5A मायनस बी ऐवजी आहे 3A. हा संपूर्ण फॉर्म्युला तयार होतोय साइन A मायनस बीचा. तसंच हा फॉर्म्युला तयार होतोय तो साइन A प्लस बीचा, म्हणजे इथे येईल साइन 5A प्लस 3A आणि या दोघांची जर आपण बेरीज केली आणि सबट्रॅक्शन केलं तर इथे मिळत आहे साइन 2A आणि अपॉनला आहे साइन 8A आणि हाच आहे आपला RHS. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल नंबर 9 आणि 10. जसं आपण मागील चॅप्टर मध्ये मित्रांनो काही एक्झाम्पल अशी पाहिली होती की ज्या एक्झाम्पल्स मध्ये LHS आणि RHSच्या सहाय्याने प्रूव्ह करता येत नाही. अशा वेळेला काहीतरी वेगळा त्या ठिकाणी ऑप्शन असतो, तो ऑप्शन आपण या ठिकाणी यूज करतो. तर इथे आता दिसतंय की इथे जे अँगल इथे दिसत आहेत 8 थिटा 5 थिटा 3 थिटा ते इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये दिसतात आपल्याला ते टॅनशी निगडीत. तर अशा वेळेला जनरली आपल्याला यांचा जो एकमेकांसोबतचं रिलेशन आहे ते वापरावं लागतं. जसं की 8 थिटा इज इक्वल टू 5 थिटा प्लस 3 थिटा लिहिता येईल. मग याला आपण जर दोघे टॅन जोडला, हा टॅन 8 थिटा इज इक्वल टू टॅन 5 थिटा प्लस 3 थिटा होईल आणि मग हा टॅन A प्लस बीचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो. तर आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे टॅन 5 थिटा प्लस टॅन 3 थिटा म्हणजे टॅन A प्लस टॅन B अपॉन 1 मायनस टॅन A टॅन B. इथे A आणि B ऐवजी 5 थिटा आणि 3 थिटा आहे. त्यानंतर आता याला थोडं सिम्प्लिफाय केलं की आपल्याला आन्सर दिसेल, कारण आपल्याला तेच सबस्ट्रॅक्शन मध्ये आहेत आणि ते इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. तर याचा अर्थ आपल्याला तिथे ही टर्म इकडे जर आणली तर इथे काय होईल बघा, हा टॅन 8 थिटा ॲज इट इज त्याला मल्टिप्लाय 1 मायनस टॅन 5 थिटा इंटू टॅन 3 थिटा इक्वल टू आहे टॅन 5 थिटा प्लस टॅन 3 थिटा. नंतर ही संपूर्ण याच्या ब्रॅकेटच्या आत ही टर्म जी आहे ती मल्टिप्लाय जर केली तर इथे येईल टॅन 8 थिटा मायनस टॅन 8 थिटा. या टर्मला मल्टिप्लाय होताना हा टॅन 5 थिटा इंटू हा टॅन 3 थिटा आणि इक्वल टू येईल टॅन 5 थिटा प्लस टॅन 3 थिटा. पुढच्या स्टेपला फक्त आपल्याला इकडे तिकडे ने आण केली तर आपला आन्सर आलेला आहे बघा. तर हा टॅन 8 थिटा, या दोघी टर्म्स मी या साईडला पाठवतो, दिसतं इथे. तर टॅन 5 थिटा मायनस होईल आणि हा टॅन 3 थिटा देखील मायनस होईल आणि ही टर्म तिकडे पाठवली ती पॉझिटिव्ह होईल. टॅन 8 थिटा इंटू टॅन 5 थिटा इंटू टॅन 3 थिटा. अशा पद्धतीने हे झालेलं आहे. तसेच जर समजा
या एक्झाम्पलमध्ये आपण पाहतो आहोत tan 50 डिग्री इक्वल टू tan 40 डिग्री प्लस 2 tan 10 डिग्री. आता या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय की इथे डायरेक्ट LHS RHS कन्सिडर करून याचा आन्सर येणार नाहीये. मग अशाला एक रिलेशन दिसते की 50 आणि 40 10चं रिलेशन आहे, म्हणजेच 50 डिग्री इज इक्वल टू आपण 40 डिग्री प्लस 10 डिग्री लिहू शकतो आणि ते आपल्या आन्सर मध्ये आहेत म्हणून आपण ते जनरली अँगल त्या ठिकाणी यूज करतो. तर इक्वल टू येईल tan 40 डिग्री प्लस 10 डिग्री. अगेन युझिंग द फॉर्म्युला tan A प्लस B. तर ते काय tan A प्लस tan B, tan 40 डिग्री प्लस tan 10 डिग्री अपॉन 1 मायनस tan 40 डिग्री इंटू tan 10 डिग्री. परत इथे पण आपण त्याच पद्धतीने करूयात बघा. ही टर्म इकडे आणूयात. तर इथे येईल tan 50 डिग्री इंटू याला मल्टिप्लाय होईल 1 मायनस tan 40 डिग्री इंटू tan 10 डिग्री. एक्झॅक्ट दोघी सेम एक्झाम्पल दिसत असले परंतु एक डिफरन्स या ठिकाणी दिसतोय, तो आपल्याला या ठिकाणी मेंटेन करायचा आहे. तो डिफरन्स येते की tan 50 जो आहे तो या आन्सर मध्ये नाही. जसं इथे आता दिसतंय आपल्याला 8 होता, 5 होता, 3 होता, परंतु 50 एकाच ठिकाणी आहे. एका ठिकाणी म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये दिसत नाही. मग आपण अशा वेळेला काय करणार बघा, त्याला मध्ये मल्टिप्लाय तर करूयात, एका ठिकाणी तर आहे तो, परंतु एका ठिकाणाहून तो नसायला पाहिजे म्हणून आपण असं काहीतरी बदल त्याच्यात करणं गरजेचं आहे. बाकी आपण फक्त याला मध्ये मल्टिप्लाय करतो आहोत. इक्वल टू tan 40 डिग्री प्लस tan 10 डिग्री. म्हणजे यातील फक्त आता हा जो पार्ट आहे, कारण हे दोघी tan 40 आणि tan 10 हे चालेल, परंतु हे जे आहे हे पण आपल्याकडे आहे बघा 40 आणि 10, परंतु याच्यापैकी आता एक गोष्ट जी आहे ती नको आहे. म्हणजे tan 40 डिग्री आणि याच्यातला एक जो आहे तो tan 10 चालणार आहे, कारण तो 2 टाइम्स आहे, कारण तो इकडे पण दिसतोय इकडे पण दिसतोय. मग आता ह्या दोघी टर्म्स आपल्याला नको आहेत. मग आपण यात काय यूज करू शकतो, तर आपल्याकडे अलाइड अँगलचे फॉर्म्युले आहेत. अलाइड अँगलचे फॉर्म्युले म्हणजे तेच ज्याला आपण π/2 प्लस π/3π/2 प्लस किंवा पाय प्लस 2π प्लस लिहू शकतो. हा याला आपण 90 डिग्री म्हणजेच π/2 मायनस 40 डिग्री लिहू शकतो याला, कारण 50 म्हणजे 90 मायनस 40 होणार आहे. आणि हा बाकी ॲज इट इज असेल, किंवा याला आपण 1/cot लिहून घेऊयात आता इथेच. ते असं करण्यामागचं कारण असं आहे की इथे हे बाकीचं जे आहे ते ॲज इट इज असेल. असं करण्याचं कारण की याचा जो अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे तो जर इथे यूज केला तर इथे हा आपल्याला cot 40 डिग्री मिळणार आहे. जे आपण यापूर्वी जे फॉर्म्युला शिकलोय इथे tan असताना cot होऊन जाईल, कारण हा 90 डिग्री आहे. आणि अलाइड अँगल मध्ये अजून डिटेलमध्ये आपण ते पाहतोय तिथे कशा प्रकारे आपण तिथे आन्सर लिहू शकतो. इंटू हा tan 10 डिग्री इक्वल टू tan 40 डिग्री प्लस tan 10 डिग्री. त्यानंतर हा आणि हा कॅन्सल होईल. इथे फक्त येईल tan 50 डिग्री मायनस tan 10 डिग्री इक्वल टू हा tan 40 डिग्री प्लस tan 10 डिग्री हा ॲज इट इज. नंतर ही टर्म आपण तिकडे जर पाठवली तर ती पॉझिटिव्ह होईल, म्हणजे tan 50 डिग्री इक्वल टू tan हा 40 डिग्री आहे तसाच, हा प्लस tan 10 डिग्री आहे तसाच, आणि हा तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होईल तर tan 10 डिग्री. आणि मग हे दोघे tan 10 सेम आहेत म्हणून tan 50 डिग्री इक्वल टू tan 40 डिग्री प्लस 2 टाइम्स tan 10 डिग्री. आणि हे असणार आहे आपल्याला जे शो करायचं होतं ते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 11 आणि 13. यात देखील LHS कन्सिडर करूयात आधी नेहमीप्रमाणे. कन्सिडर LHS. काय आहे LHS बघा. cos ऑफ 27 डिग्री प्लस साइन ऑफ 27 डिग्री अपॉन cos 27 डिग्री मायनस साइन 27 डिग्री इक्वल टू tan 72 डिग्री. आता इथे जे LHS दिलेला आहे याला डायरेक्ट तर सिम्प्लिफाय आपल्याला करता येणार नाही, कारण इथे एक गोष्ट दिसते की आपल्याकडे हे स्टँडर्ड अँगल नाहीत. हे सगळे अँगल जे आहेत त्याचे ऑड प्रकारामध्ये आहेत, म्हणजे यांचा आपण व्हॅल्यू फाइंड नाही करू शकत. पण यापेक्षा आणखी एक पर्याय असा आहे की डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय, कारण इथे टॅन येणं गरजेचं आहे. कारण याला जर आपण कॉसने डिव्हाइड केलं तर इथे टॅन येऊन जाईल, साईनने केलं तर इथं कॉट येईल, पण आपल्याला टॅन पाहिजे आहे म्हणून आपण टॅनने येण्यासाठी म्हणून या दोघींना आपण डिवाइड करणार आहोत ते cos 27 डिग्रीने. तर बघा प्रत्येक टर्मला जर आपण त्याच्याने डिवाइड केलं तर इथे cos 27 डिग्री अपॉन cos 27 डिग्री, साइन 27 डिग्री अपॉन cos 27 डिग्री अपॉन इथे देखील cos 27 डिग्री अपॉन
कॉस 27 डिग्री मायनस साइन 27 डिग्री अपॉन कॉस 27 डिग्री. हा कॉस अपॉन कॉस 1 होऊन जाईल. हा टॅन होईल. टॅन 27 डिग्री साइन अपॉन कॉस आहे म्हणून हा इथे कॅन्सल मायनस हा साइन अपॉन कॉस टॅन 27 डिग्री होऊन जाईल. पुढे आपण समजा हा जो 1 दिसतोय या 1 ऐवजी आपण टॅन 45 डिग्री जर ठेवला तर यात आपल्याला टॅन ए प्लस बीचा जो फॉर्म्युला आहे तो मिळणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी इथे ठेवायचा नाही, याला 1 मल्टिप्लाय असतोच. तो 1 ऐवजी आपण टॅन 45 ठेवला कारण तो फॉर्म्युला क्रिएट होईल टॅन साठीचा. कारण हे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आहे आणि आपल्याला सिंगल टॅन हवा आहे म्हणून आपण अशा वेळेला फॉर्म्युला यूज करण्याचा प्रयत्न करतो. मग असा आपल्याकडे एखादा फॉर्म्युला आहे का की ज्याच्यामध्ये टॅनचं कन्व्हर्शन फक्त टॅन मध्ये राहील आणि ऍडिशन सबट्रॅक्शन सुद्धा सिंगल टॅन मध्ये त्याला आणू शकेल. मग तो हा आहे टॅन ए प्लस बीचा. मग त्यानुसार हा टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला होतोय टॅन 45 डिग्री प्लस 27 डिग्री. म्हणजेच ए ऐवजी 45 डिग्री आहे आणि बी ऐवजी आहे 27 डिग्री. आणि या दोघांची जर आपण ऍडिशन केली ती येणार आहे 72 डिग्री. म्हणजे याचा अर्थ आपल्याला RHS जो आहे तो मिळालेला आहे. या पद्धतीने नेक्स्ट बघूयात. पुढचं जे दिसत आहे त्यात आपल्याला कॉट दिसतोय. इथे देखील आपण LHS आधी कन्सिडर करून घेऊयात आणि आन्सर तिकडे निघताना जे दिसतंय RHS त्याच्यामध्ये कॉस कॉसच दिसतोय. याचा अर्थ आपल्याला याला कॉस मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी म्हणून कॉटचं कॉसचं यांचं रिलेशन येण्यासाठी म्हणून आपल्याकडे आहे कॉट म्हणजे कॉस ए अपॉन साइन ए इंटू इथे देखील कॉस, आता इथे ए आहे इथे 4a आहे म्हणून कॉट कॉस 4a अपॉन साइन 4a ने हा +1 आहे तसाच इक्वल टू नेक्स्ट. आता इथे कंटिन्युअसली त्याला डिवाइड सुद्धा तेच आहे म्हणून तिथे देखील कॉस ए अपॉन साइन ए इंटू कॉस 4a. फक्त इथे जे आहे मायनस साइन आहे आणि -1 आहे. पुढे आपण तिरकस गुणाकार करूयात क्रॉस मल्टिप्लिकेशन कारण हा 1 च्या अपॉनला 1 असतोच. इथे आपण रेसिप्रोकल क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती इथे येईल कॉस ए इंटू कॉस 4a प्लस साइन ए इंटू साइन 4a आणि अपॉनला येईल साइन ए इंटू साइन 4a. तसंच अपॉनला जे दिसतंय त्यात देखील त्याच पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे याने याला मल्टिप्लाय केला तर येईल साइन ए साइन 4a आणि अपॉनला येईल साइन ए इंटू साइन 4a. मग हा साइन ए साइन 4a साइन ए साइन 4a दोघी सारखे सेम कॅन्सल आणि हा फॉर्म्युलाच तयार होतो आहे कॉस ए मायनस बी चा. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. तर हा फॉर्म्युला तयार झाला कॉस ए मायनस 4a साठीचा किंवा त्याला कॉस 4a मायनस ए लिहिला तरी चालतो कारण कॉस ऑफ मायनस थिटा जो आहे तो मायनस येत नाही म्हणजे तो पॉझिटिव्ह राहतो. आणि हा फॉर्म्युला होतो कॉस ए प्लस बी चा म्हणजेच ए प्लस 4a असं त्याला लिहिता येईल. इथे मायनस मी 4a मायनस ए लिहिला काय आणि ए मायनस 4 लिहिला काय सेम आहे कारण कॉसला फरक पडत नाही कारण आपल्याकडे आहे कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. म्हणून याच्यानुसार निगेटिव्ह अँगलनुसार आपल्याला डायरेक्टली कॉस 3a लिहिला आणि हा डायरेक्टली कॉस 5a लिहिला तर आपल्याला डायरेक्ट RHS जो आहे तो मिळतो आहे. नेक्स्ट मेन थर्ड इफ साइन ए इज इक्वल टू -5/13 त्याची रेंज दिली आहे पाय लेस दॅन ए लेस दॅन 3π/2 अँड कॉस बी इज इक्वल टू 3/5 त्याची रेंज दिलेली आहे 3π/2 लेस दॅन बी लेस दॅन 2π. फाईन आपल्याला फाईंड करायचे साइन ए प्लस बी कॉस ए मायनस बी आणि टॅन ए प्लस बी. या पद्धतीचे एक्झाम्पल जे आहे ते आपण आपल्या प्रिव्हियस चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे ट्रिग्नोमेट्री फर्स्ट मध्ये. इथेही तेच करायचं आहे जसं एक ट्रिग्नोमेट्री फंक्शन दिलेलं असेल त्याच्या आधारावरती आपण उरलेले जे 5 आहेत ते काढू शकत होतो तेही आपल्याला इथेही काढता येणार आहेत त्याच पद्धतीने. फक्त मग इथे नवीन काय आहे तर आपल्याकडे जे आपण फॉर्म्युले शिकलेलो आहोत हे आपल्याला फाइंड करायचे आहेत. मग साइन ए प्लस बी आपल्याला काढायचं आहे. मग साइन ए प्लस बीच्या फॉर्म्युल्यामध्ये साइन ए येतो साइन बी येतो कॉस येतो कॉस बी येतो. तसं याच्यामध्ये पण आहे. तसं याच्यामध्ये टॅन ए आणि टॅन बी येतो. हे जे आपल्याला हवे असलेलं मटेरियल आहे ते आपण आधी फाइंड करून ठेवणार आहोत. जसं की आता आपल्याला काढायचं आहे साइन ए किंवा साइन बी आणि दिलेला आहे फक्त साइन ए म्हणजे साइन ए जर दिलेला आहे तर आपल्याला साइन कॉस ए जो आहे तो काढता येईल युझिंग फंडामेंटल अँटिटी. जसं की आपल्याकडे माहिती आहे की कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. इथे व्हॅल्यू ठेवूयात 1 मायनस हा काय येईल -5/13
13. आता हा पार्ट आपण मागच्या चॅप्टर मध्ये पाहिलेला आहे म्हणून हा थोडा आपण फास्ट घेऊयात. टिल 1 मायनस हा 25 अपॉन याचा स्क्वेअर आहे 169. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येथील 169 मायनस 25 अपॉन राहील 169 म्हणजे हा 144 येईल आणि अपॉनला 169 सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर मग याचा आपण स्क्वेअर रूट घेणार. स्क्वेअर रूट घेतल्यावरती आपल्याला कॉस ए इज इक्वल टू मिळतं आहे प्लस ऑर मायनस 12 अपॉन 13. आता परत दोन आन्सर्स मिळाली. मग याच्यापैकी आपल्याला एकच घ्यायचंय, कुठलं तरी कन्सिडर करायचं. मग त्यात रेंज दिलेली आहे. सिन्स पाय लेस दॅन ए लेस दॅन 3 पाय बाय 2 देअरफॉर याच्यामुळे काय होईल, ए लाईज इन विच क्वाड्रंट, पाय पेक्षा म्हणजे 180 पेक्षा मोठा आणि 3 पाय बाय 2 पेक्षा लहान म्हणजे 270 पेक्षा लहान, लाईज इन थर्ड क्वाड्रंट. म्हणजे हा जर थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो की देअरफॉर कॉस जो आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो म्हणून मायनस 12 अपॉन 13. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह आहे म्हणून कॉस ए मिळून गेला. नंतर आपल्याला काय हवं आहे, आता साइन ए आहे, कॉस ए, टॅन ए हवा आहे. तर टॅन ए तर डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे साइन ए अपॉन कॉस ए, यांचं रिलेशनच आहे. तर इक्वल टू साइन ए अपॉन कॉस ए केल्यानंतर साइन ए आपल्याकडे आहे तो आहे मायनस 5 अपॉन 13 आणि कॉस आता आपण काढला मायनस 12 अपॉन 13. गेट कॅन्सल, मायनस मायनस पॉझिटिव्ह होऊन जाईल म्हणजे 5 अपॉन 12 13 कॅन्सल केल्यानंतर म्हणजे हा आपल्याला टॅन देखील मिळून गेला. आता आपल्याकडे साइन आहे, कॉस ए आहे, टॅन ए आहे. पुढे आपण बीच्या संदर्भातले जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ते काढूयात, ज्यात कॉस बी दिलेला आहे 3 अपॉन 5. आता कॉस बी जर आपल्याकडे आहे तर याच्या आधारावरती आपण साइन बी काढू शकतो युझिंग द फंडामेंटल आयडेंटिटी साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर बी. व्हॅल्यू ठेवूया इथे 3 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1, इथे 1 मायनस 9 अपॉन 25. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे येईल 25 मायनस 9 अपॉन 25 तर इथे येईल 16 अपॉन 25 आणि हा आपल्याला मिळालेला आहे साइन स्क्वेअर बी. तर याचा स्क्वेअर रूट काढला तर साइन बी इज इक्वल टू काय येईल प्लस मायनस 16 अपॉन 25. मग यापैकी आपल्याला एकच घ्यायचं आहे, सॉरी 4 अपॉन 5. मग यापैकी एकच घ्यायचं आहे. स्क्वेअर रूट काढल्यानंतर जी व्हॅल्यू 2 मिळतात त्या. मग त्यात पण दिलेलं आहे सिन्स बी जो आहे त्याची रेंज दिलेली आहे 3 पाय बाय 2 लेस दॅन बी लेस दॅन 2 पाय. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हे काय इम्प्लाइज करतं की बी लाईज इन फोर्थ क्वाड्रंट, कारण 3 पाय बाय 2 म्हणजे 270 पेक्षा मोठा आणि 2 पाय म्हणजे 360 पेक्षा लहान, तो फोर्थ क्वाड्रंट असेल. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये देखील साइन जो आहे तो निगेटिव्ह असतो म्हणजे मायनस 4 अपॉन 5. हे एक मिळालं, हे ऑलरेडी होतं. राहिली गोष्ट टॅन बाकी आहे. तर टॅन बी इज इक्वल टू काय येईल साइन बी अपॉन कॉस बी इज इक्वल टू साइन बी आपण काढला मायनस 4 अपॉन 5, कॉस बी दिलेला आहे 5 गेट कॅन्सल, तर फायनली येईल मायनस 4 अपॉन 3. आता अशा पद्धतीने टॅन बी देखील मिळून गेलेला आहे. तर आता आपल्याकडे जेवढं मटेरियल आपल्याला फॉर्म्युल्याच्या दृष्टिकोनातून लागणार आहे यांच्यासाठी तेवढं आपण काढून ठेवलंय. आता फक्त त्याच्यात व्हॅल्यूज पुट करणं आणि सिम्प्लिफाय करणं हेच आपलं काम आहे. तर सुरुवातीला आहे साइन ए प्लस बी. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे साइन ए साइन बी प्लस कॉस ए, सॉरी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. यात व्हॅल्यू ठेवूयात. तर साइन ए काय आहे बघा. आता आपण साइन ए जो फाइंड केलेला आहे, साइन ए आपल्याकडे आहे त्यांनी दिलेला आहे मायनस 5 अपॉन 13. कॉस बी आपल्याकडे आहे, कॉस बी आपण फाइंड केला किंवा दिलेलाच आहे बघा 3 अपॉन 5 आणि कॉस ए आपण फाइंड केलाय, कॉस ए आहे मायनस 12 अपॉन 13 आणि साइन बी आहे मायनस 4 अपॉन 5. याला सिम्प्लिफाय करा तर 5 3 15 मायनस 15 अपॉन 65. इथे मायनस मायनसचा प्रोडक्ट प्लस झाला म्हणजे हा 12 चोक 48 अपॉन 65. ही सबस्ट्रॅक्शन करूयात काय ते बघा. 48 मायनस 15 केल्यावर आपल्याला किती मिळतात. इथं 8 मधून 5 गेले 3 आणि 4तनं 1 गेला 3 म्हणजे 33. हा मायनस नाही येणार तो, कारण ही मायनस साइन जी आहे ती लहान संख्येला आहे म्हणून 33 अपॉन 65 हे असेल आपलं पहिल्या याचा आन्सर साइन ए प्लस बीच. सेम वे आपण साइन ए मायनस कॉस ए मायनस बीचा आणि टॅन ए प्लस बीचा काढणार आहोत. याच पद्धतीने बघा कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी
प्लस साइन ए साइन बी यात व्हॅल्यू ठेवायची आहेत फक्त. आता यात जर आपण त्या व्हॅल्यू ठेवल्यात तर कॉस ए आपल्याकडे आहे, कॉस ए आहे -12/13 आणि कॉस बी काय आहे बघा, कॉस बी देखील आपल्याकडे आहे, तो आहे 3/5. त्यानंतर साइन ए देखील आपल्याकडे आहे, जसं की हा -5/13 आणि साइन बी देखील आपल्याकडे आहे -4/5. याला सिम्प्लिफाय करूयात. 12×36 -36 हा 4×5 आणि हा 13×5 दोघींचे छेद जे आहे ते समान आहे. तर -36 प्लस 20 जर केलं आपण तर -16/65 हे मिळतं आहे आणि भाग जात नाही म्हणून हे त्याचं फायनल आन्सर असेल. आणि त्याच वेने एक्झॅक्टली सेम वेने आपण असंच असं टॅन ए प्लस बी जे तिसरं आपल्याला विचारलेलं आहे थर्ड, टॅन ए प्लस बी ही व्हॅल्यू काढू शकतो, कारण आपल्याकडे फॉर्म्युलाच आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. अशाच पद्धतीने व्हॅल्यू पुट करून द्यायच्या. याच्यामध्ये टॅन एची आपल्याकडे व्हॅल्यू आहे, टॅन ए आपण फाइंड केला बघा, हा टॅन ए आहे 5/12 प्लस टॅन बी आहे -4/3 आणि हा 1 मायनस टॅन ए टॅन बी म्हणजे त्याच व्हॅल्यू 5/12 आणि -4/3. याला सिम्प्लिफाय करूयात. हा 5×3=15 आणि 12×4=48 48 येईल आणि तिरकस गुणाकार केल्यावर हा 12×36 सॉरी हा 12×36 हे तिरकस गुणाकार करूयात आणि ते कॅन्सल होतील ते तिरकस गुणाकार केल्यानंतर. तर हा 36 इथे येईल आणि हा 5×4=20 20 असं होईल आणि फायनली हे सबस्ट्रॅक्शन आपण ज्यावेळेला करू त्यावेळेला इथे -33 येईल आणि अपॉनला हा 36 + 20 केल्यानंतर हा येणार आहे 56. फायनली आपल्याला जे मिळतं आहे टॅन ए प्लस बी तो देखील आपल्याला या पद्धतीने फाइंड करता येऊ शकतो. नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल बघूयात. फोर्थ, इफ टॅन ए इज इक्वल टू 5/6 टॅन बी इज इक्वल टू 1/11 देन प्रूव्ह दॅट ए प्लस बी इक्वल टू π/4. आता इथे दिसतंय की हे कंपाऊंड अँगलच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे ए प्लस बी आहे, म्हणजे आपल्याला टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. हे दिसतंय ज्यात सुरुवातीला इथे दिसतंय वी हॅव आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत, टॅन ए इक्वल टू 5/6 अँड टॅन बी इज इक्वल टू 1/11. तर आपण तो फॉर्म्युला यूज करूया टॅन ए प्लस बीचा, जो कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, ज्याच्यामध्ये टॅन ए पण आहे आणि टॅन बी पण आहे. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. सबस्टिट्यूट करूया त्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. टॅन ए बद्दल आहे 5/6 प्लस हा 1/11 आणि अपॉनला 1 मायनस हा 5/6 इंटू हा 1/11. तर 11×5=55 आणि 6×1=6 इथे असं मिळेल आणि 11×6=66 66 हा अपॉनला असेल. 11×6=66 आणि याला मल्टिप्लाय झाला 66×1=66 हा 5×1=5 आणि 11×6=66 अशा पद्धतीने लिहिता येईल. पुढे या ठिकाणी हा 61 मिळणार आहे 55 + 6 केल्यानंतर. हा अपॉनचा 66 कॅन्सल होईल आणि हा देखील आपल्याला 61च मिळतोय. म्हणजे फायनली जे आपल्याला मिळालं टॅन ए प्लस बी इज इक्वल टू 1 मिळतोय. आणि हा 1 कधी येतो, थिटा काय असताना टॅन 1 येतो, तो 45 असताना येतोय. 45 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जे मिळत आहे दोघे सुद्धा टॅन गेल्यानंतर आपल्याला मिळतंय ए प्लस बी इज इक्वल टू 45 आणि π/4 म्हणजेच 45 असतो, कारण आपण हे डिग्री मेजरमेंट घेतलं तर हे त्याचं रेडियन मध्ये π/4 असणार आहे आणि हेच आपल्याला शो करायचं होतं. तर अशा पद्धतीने आपण ही एक्सरसाइज 3.1 जी आहे या ठिकाणी संपूर्ण कंप्लीट केलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत.